आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर जी आहेत। केसरकर साहेब, आपण आश्वासन दिलं होतं की मुंबईतले रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीट करू, एक नाही तर सर्व करू। मात्र जवळपास 30% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। 6078 कोटींच्या निविदा देखील काढण्यात आल्या होत्या। नेमका का उशीर झाला आणि एवढा का उशीर? असं असतं की लोकांचा कन्व्हिनियन्स सुद्धा बघायला लागतो आणि वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत या सगळ्या सर्व्हिसेस अरेंज करायला लागतात। नवीन जी सिस्टम केली आहे त्याप्रमाणे सर्व सर्व्हिसेस ॲडजस्ट केल्या जातील आणि ह्याच्यानंतर कधी रस्ते परत फोडले जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की हे सगळं अरेंज करत असताना ट्रॅफिकचं सुद्धा त्याला क्लिअरन्स लागतं, कारण मुंबई एवढं ट्रॅफिक असलेलं शहर आहे तर त्या स्पीडने होणार। परंतु 1/3 काम तर पूर्ण झालं। पुढच्या 2 वर्षांमध्ये सगळेच्या सगळे कॉन्क्रिटिंग होऊन जाणार आणि ह्याचा अर्थ की 0 पॉटहोल्स हे पहिल्यांदा घडणार आणि हेच मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या करून दाखवलं, याचा आम्हाला अभिमान आहे। साहेब, आरोप असा देखील होतोय सर, एकच प्रश्न आहे, आरोप असा देखील केलेला आहे शिवसेनेच्याच आमदारांनी की ह्या रस्त्यांचं कंत्राट हे दिल्लीश्वरांना दिल्यामुळे त्यांना मुंबईतल्या रस्त्यांबाबत फारशी माहिती नाहीये। दुसरा एक प्रश्न महत्त्वाचा आहे तो म्हणजे मेट्रो 9 संदर्भातला 1400 झाडं कापली जात आहेत। पुन्हा एकदा पर्यावरणाची हानी होण्यासंदर्भातला एक चिंता व्यक्त केली जाते। अशी आहे की आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कॉन्ट्रॅक्टरला कोणी हात धरलेला नसतो। भारतातला कोणी येऊन कॉन्ट्रॅक्ट भरू शकतो आणि काम करू शकतो। कॉम्पिटिशनमध्ये त्यांचं लोएस्ट असायला लागतं, हा पहिला भाग। त्याच्यामुळे कोणावर कृपा वगैरे करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। झाडांच्या संदर्भात मी तुम्हाला एवढंच सांगतो की नवीन त्याच्यात 10 टाइम्स झाडं लावायला लागतात तर ते योग्य होईल। परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्यामधून झाडं शिफ्टसुद्धा करता येईल, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल। परंतु मेट्रोमुळे रस्त्यावरचं जे ट्रॅफिक कमी होतं, एकंदर पोल्युशनच्या 35%च्या आसपास किंवा पोल्युशन हे गाड्यांमुळे होत असतं। जेवढ्या गाड्यांची संख्या होईल तेवढं पोल्युशन कमी होणार आहे। ग्रीनरी कमी झाल्यामुळे पर्यावरण, ग्रीनरीचाच उपयोग कशासाठी असतो की कार्बन डायऑक्साईड शोषून घेणं आणि ऑक्सिजन हे करायचं। 30% जर तुम्ही एमिशन केलं, तुम्ही जर कार्बन डायऑक्साईड सोडत राहिला तर 30 इट्स अ व्हेरी बिग नंबर। तो रिड्यूस करणं हे पहिली प्रायोरिटी असली हीच मेट्रो गुजरातला जोडायची आहे म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय असं देखील म्हणतात। नेऊन कुठली गोष्ट नेऊन गुजरातला जोडतात, ही त्यांची सवय झाली। आता त्यांनी विसरलं पाहिजे, लोकांनी चांगला धडा शिकवला आहे, त्याच्यापासून काहीतरी धडा घेऊन संघटना मजबूत करा। बाळासाहेबांनी दाखवलेल्या रस्त्याने चला, उगाच काँग्रेसच्या मागे लागायचं सोडून द्या। बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।